नमस्कार मित्रांनो, माझं नाव शर्वे. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल इच शर्वे. तर कशात तुम्ही सगळे जण? तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन सिरीज मध्ये. त्याचं नाव आहे लुक्स मॅक्सिंग विथ शर्वरी एपिसोड 2. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं जसं की स्किन टिप्स पाहिले होते आणि मी तुम्हाला एक होम रेमेडी सुद्धा दिली होती. ती मी प्रत्येक एपिसोडच्या मागे देणारच आहे, म्हणजे एपिसोड संपल्यावरती. तर आज आपण या एपिसोडमध्ये काय पाहणार आहे की तुम्हाला मी एक एवढं भारी असं स्किन केअर सांगणार आहे की तुम्ही पार कुठेही जा तरी पण म्हणजे नाही का तुम्हाला एकदम भारी ते सगळं भारी एकदम स्किन केअर, जे की 3 to 4 स्टेप्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे की एकदम भारी अफोर्डेबल आहे. मी तुम्हाला जास्त खर्चातही पाडणार नाही आणि तुम्हाला हे जे मी तुम्हाला स्किन केअर रुटीन सांगणार आहे ना, त्याचे तुम्हाला 2 ते 4 महिन्यात तुम्हाला त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते खूप भारी बघायला भेटतील. सो मी स्वतःही ट्राय केले म्हणून मी तुम्हाला सांगते, एक्सपिरियन्स केले म्हणून तुम्हाला सांगते. सो चला तो पहिले जे अफोर्डेबल म्हणजे काय, तर 500 रुपयाच्या आतमध्ये तुमचं मी सगळं नाही का स्किन केअर सगळं करून देणार आहे. सो ह्या सिरीजला लास्ट पर्यंत या सिरीजचे एकदम नाही का बनून राहा तुम्ही. तर पाहू शकता मी हे जे तुम्हाला मी आता सांगते नाही, मी स्वतःही फॉलो करते. तुम्ही पाहू शकता मला पण एक पिंपल आलेला आहे. माझी काही क्लिअर स्किन आहे असं पण नाहीये, मला पण एक पिंपल आलाय. सो हे मी तुम्हाला पण सांगणार आहे, तुम्ही पण माझ्यासोबत फॉलो करा, मी पण तुमच्यासोबत फॉलो करते. तर चला आता पहिल्या स्टेपकडे आपण वळूयात. चला, तर पहिली जी आपली स्टेप आहे ती आहे की फेस वॉश. फेस वॉश कसं करायचा की 30 ते 35 सेकंद तुम्ही त्याला असं नाही का चांगलं गोलाकार याच्यामध्ये तुम्ही त्याला मस्त असं मसाज करायची की जेणेकरून तो इव्हनली स्प्रेड होईल, सगळीकडे तो स्प्रेड होईल. आणि स्प्रेड झाला की एक 10 ते 15 सेकंद थांबायचं, कारण की ते ज्या फेस वॉशमध्ये जे इंग्रेडियंट्स असतात ना ते तुमच्या जर का स्किनमध्ये गेले तर ते अजूनच ग्लो करणार, कारण की ते तुमची स्किन डीपली क्लीन्स करतात. त्याच्यामुळे ते फेस वॉश वगैरे तुम्ही थोडंसं 10-15 सेकंद वेट करायचं आणि मग धुवायचं. आणि मग सेकंड स्टेप आहे ती म्हणजे टोनर. ती ऑप्शनल आहे, पण मी तुम्हाला का सांगते कारण की तुमची स्किन हायड्रेटिंग राहिली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही असं मी तुम्हाला म्हणत नाही की हाच टोनर वापरा, तोच टोनर वापरा, हे करा ते करा. तुम्ही साधं गुलाबजल असतं ना तेही तुम्ही वापरू शकता. इव्हनली मी पण गुलाबजलच वापरते, मी पण काही हे नाही करते. मी सुद्धा माझं जे स्किन केअर आहे ना त्यातलं थोडे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते सगळे नॅचरलच आहेत. ठीक आहे, इव्हन मी तो कधी फेस वॉश वापरते तो सुद्धा मी कधी नॅचरल इंग्रेडियंट्सच वापरते. तर तो जो टोनर आहे ना तो तुम्ही गुलाबजल म्हणून सुद्धा वापरू शकता. ठीक आहे, त्याचे पण खूप भारी इफेक्ट्स आहेत आणि खूप मस्त आहे ते पण, म्हणजे नाही का हायड्रेटिंग होतं तुमच्या स्किनला. स्टेप 3 म्हणजे आपली ती आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात बेसिक आणि जे नॅचरल आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. एकच नंबर. मी तुम्हाला सांगते ना, मी आता मॉइश्चरायझर वापरायला लागली आहे, पण ह्याच्या आधी मी 7वी पासून मी तुम्हाला सांगते 7वी पासून मी ॲलोवेरा जेलच वापरत होते आणि एवढं भारी आहे, अफोर्डेबलही आहे आणि खूप मस्त आहे. म्हणजे तुम्ही जर का मी ते वर्षानुवर्ष जर का तुम्ही ते वापरलं तुमची स्किन एवढी ग्लोईंग करेल आणि काय म्हणतो त्याला एवढं एक वेगळं स्टेज येईल तुमच्या ह्याच्यावरती. कारण तुम्हाला माहितीच आहे ॲलोवेरा हे एक एवढं त्याच्यामध्ये गुडनेस आहेत ना, त्याच्यामुळे ते सगळे तुमच्या स्किनमध्ये उतरतील आणि एकच नंबर होईल. म्हणजे तुमची स्किन आहे ना पार नादच होऊन जाईल तुमची स्किन. नंतर ना आपली जी स्टेप 4 आहे ती म्हणजे सनस्क्रीन. जर का तुम्ही एवढं सगळं फॉलो करताय, टोनर लावताय, फेसवॉश करताय नीट आणि नंतर अजून तुम्ही ते मॉइश्चरायझर लावताय, सगळं करताय, पण जर का तुम्ही सनस्क्रीनच लावत नसाल तर त्याचा काहीच फायदा नाहीये. कारण की सनस्क्रीन हे काय करतं, जे उन्हातल्या ज्या रेज असतात ना त्या तुमच्या स्किनच्या आतमध्ये जाऊन देत नाही. म्हणतो ना आपण मी खूप टॅन पडली, मी खूप काळी पडली, माझी स्किन जळली, हे झालं ते झालं. हे का होतं, कारण की तुम्ही जे सनस्क्रीन वापरत नाही. सनस्क्रीन काय होतं माहिती का, ते तुमचं म्हणजे नाही का स्किनला एकदम भारी हे करतं. आणि तुम्हाला मी सनस्क्रीन पण मी तुम्हाला सांगणार नाही की 1000च घ्या, 1500च घ्या, हे घ्या ते घ्या, मीही वापरत नाही तेवढं ह्याचं. मी पण 500च्या आतलंच वापरते, पण एकदम भारी वापरते. तर माझे हे 3 बेस्ट असे सनस्क्रीन्स आहेत की ते मी यूज केले आणि मला पण खूप भारी वाटलेत. पहिलं सनस्क्रीन जे की आहे ते आहे फॉक्सटेलचं. तर ते सनस्क्रीन खूप भारी आहे, म्हणजे मी एक 300च्या अराउंड तुम्हाला भेटेल ते आणि एकच नंबर आहे. म्हणजे व्हाईट कास्ट सोडत नाही, ऑल स्किन टाइप्स आहे मेन मुळात म्हणजे, आणि खूप भारी आहे. म्हणजे ते आरामशीर तुमचं 2 ते 3 महिने ते चालून जाईल. दुसरं सनस्क्रीन जे आहे ते म्हणजे डॉट & कीचं, ते तर एकच नंबर आहे. सगळेच एक नंबर आहेत, पण त्यातलं तर मला हे फार भारी वाटलं.
ते व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामध्ये आणि एकदम लाईट वेट आहे, लगेच तुमच्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होतं. मी ते आता डेली टू डे यूज करते आणि एकच नंबर आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, व्हाईट कास्ट नाही मेन मुळात. म्हणजे हे तुम्हाला मी आता सगळे सनस्क्रीन सांगणार ना, त्यातलं एकही व्हाईट कास्ट सोडत नाही. ठीक आहे. तिसरं सनस्क्रीन आहे ना, ते एकदम ट्रेंडिंग चालू आहे आता, कदाचित तुम्हाला मी सजेस्ट करते. ते की आहे डिकन्स्ट्रक्टचं. ते ऑइल फ्री आहे आणि तुमच्या स्किनवर ते पण खूप भारी हे करतं. ऍक्च्युली ते SPF 55 पण भेटतं आणि 50 पण भेटतं, तुमच्यावरती डिपेंड आहे. SPF 50 घ्या 55 घ्या, दोन्ही वर्क एकच करणारे. फक्त 50च्या आतमधलं जरा टाळा घ्यायचं, कारण की तेवढं ऊन ते ह्याचं नाहीये की तुम्ही 40 वगैरे वापरा, त्याच्यामुळे ते होईल त्याच्यामुळे. आणि डिकन्स्ट्रक्टचं पण खूप मस्त आहे. मी म्हणजे अजून यूज नाही केलं, बट मी पुढे जाऊन तेच यूज करणार आहे, कारण की खूप मस्त आहे ते. मी त्याचे खूप सारे रिव्ह्यूज पाहिलेत आणि हे तुम्हाला मी जे सगळे सनस्क्रीन सांगतेय ना, हे एकदम अफोर्डेबल आहेत आणि तुमच्या स्किनला ते एक वेगळाच ग्लो देईल. आणि एकच नंबर, म्हणजे 2 ते 3 महिने तुम्ही जर काही कंटिन्यू वापरलं तर भाई एकच नंबर. तुम्हाला माहिती आहे ना, कन्सिस्टन्सी इज द की. कमीत कमी पैशामध्ये पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह करायची हे मी तुम्हाला या सिरीज म्हणून सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स तुम्हाला थोडेसे का महिने यूज करावेच लागतील, पण त्याच सोबतीला तुम्हाला मी होम रेमेडीज सुद्धा सांगणार आहे. तर ते ऐकायला अजिबात विसरू नका, कारण की एवढे नाद देत ना ते होम रेमेडीज की भाई चुम्मेश्वरी एकच नंबर आहे. तुम्हाला पण पिंपल्स येतात ना, तर काय करायचं माहितीये का, थोडंसं ना ऑइली खाणं टाळायचं. जे तुम्ही ऑइली खाता ना, तळलेलं वगैरे काय असेल ना, ते थोडंसं टाळायचं. आणि जे शुगर असतं त्याच्यामध्ये, जसं की चहा आहे, काही काही अजून शुगरी प्रोडक्ट्स असतात, तर ते जरा खाणं बंद करायचं. त्याच्यामध्ये चहा तर सगळ्यांना लागतोच सकाळचा, म्हणजे नाही का दिवसातून एकदाच प्यायचा फक्त. ठीक आहे, तुम्ही तो सकाळी प्या, संध्याकाळी प्या, दुपारी प्या, कसाही प्या, पण फक्त दिवसातून एकदाच प्यायचा. आणि तुम्हाला जर का पिंपल्स येत आहेत पण ते घालवायचेत तुम्हाला, त्याच्यासाठी तुमची आतून पण बॉडी स्वच्छ पाहिजे. तर तुम्हाला मी आज अशी एक होम रेमेडी सांगणार आहे. काय करायचं, रात्री झोपायच्या वेळेस आहे ना, पाणी घ्यायचं, पाणीमध्ये 4 लवंगा. हे मी तुम्हाला ट्रस्टेड सांगते एकदम, म्हणजे माझ्या भावाने ते ट्राय केले, मी त्याला सजेस्ट केलं होतं ही रेमेडी आणि त्याने ट्राय केली, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते. आणि त्याच्या पण चेहऱ्यावरती खूप ग्लो आलेला आहे तसा. तर ते जे लवंग आहेत ना 4, त्याच्यामध्ये टाकायच्या, तर भिजत घालायचे रात्रभर, त्याचे झाकण ठेवून चांगलं असं भिजत घ्यायचं. जो लवंगाचा जो अर्क आहे ना, तो त्या पाण्यामध्ये उतरतो. तर पाण्यामध्ये उतरला का मग ते पिलं ना तुम्ही का भाई, मग नादच काम झालं. मग तुमची डायजेशन पण भारी होईल, तुमचे पिंपल्स पण जातील, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल, तेज येईल आपण म्हणतो. तर ते एकदम भारी. आणि शक्य असेल म्हणजे काढाच थोडा वेळ, तर नाही एक्सरसाइज करा थोडीशी. भले तुम्ही दोरीच्या उड्या मारा, थोड्याशा उड्या मारा, काही करा, स्ट्रेचिंग करा, काही करा, पण घाम येईल असं एक्सरसाइज करा. एक्सरसाइज केल्याने काय होईल, जास्त स्वेटिंग झाली ना का तुमचे जे शरीरातील टॉक्सिन्स असतात ना, ते बाहेर पडतील. आणि ते बाहेर पडले का, आणि मी तुम्हाला सांगितले जर का तुम्ही ते सनस्क्रीन यूज केले तर भाई नादच, ग्लोच येणार गॅरंटी देते तुम्हाला मी. आणि भाई डायरेक्ट बॉलिवूड स्टारच होऊन जाल तुम्ही, म्हणजे एकच नंबर. तर ह्या जे 4 स्टेप्स तुम्हाला मी सांगितले त्याच्यामध्ये अजून एक स्टेप ऍड करा, जी की आहे बर्फाची. काय करायचं, आपला बर्फ असतो ना, तो तुमच्या स्किनवरती लावायचा. सकाळी उठले, पाणी वगैरे पिलं, ते मी तुम्हाला सांगितलेलं. ते पिल्यावरती काय होतं माहितीये का, आपण उठतो ना तर आपली स्किन ऑइली असते, तर ते काय करायचं, बर्फ त्याच्यावरती चोळलं ना तुम्ही, तर खूप भारी काम होईल. आणि ते आपले ओपन पोर्स असतात तेव्हा, त्याच्यामुळे तुमचं जर का बर्फ चोळला ना, तुमचं एकदम फेस स्ट्रक्चरमध्ये येतो थोडासा आणि एकदम ग्लोईंग होतो त्याच्यामुळे. आणि हे जे स्टेप सांगते ना मी तुम्हाला, ह्या तुम्ही जर का रेग्युलरली फॉलो केल्या तर तुम्हाला 2-3 महिन्यात त्याचे रिझल्ट खूप चांगले बघायला भेटतील. फार तर 2 महिन्यात तुम्हाला याचे रिझल्ट खूप भारी बघायला भेटतील. आणि रात्री काय करायचं, रात्री तुम्हाला मी एवढं सांगणार नाही. रात्री काय करायचं, फेस वॉश करायचा, टोनर ऑप्शनल आहे, लावायचं असेल तर लावा, नाहीतर मग डायरेक्टली मॉइश्चरायझर लावून झोपून जा, बास एवढंच करा. कारण की थोडीशी नाही रात्री पण नाही का, मी म्हणले बघा तुम्हाला ते ऑइल येतं, तर ते त्याचं जे आहे ना कन्व्हर्जन पिंपल्समध्ये होतं रात्रीच्या रात्री. त्याच्यामुळे थोडंसं फेस तुम्ही धुवून जर का झोपलं तर अजून थोडं बेटर. तर फेस वॉश म्हणजे कसं करायचं, फक्त पाण्याने धुवायचा, फेस वॉश नका वापरू, पाण्याने धुवा डायरेक्टली. ठीक आहे, कारण की तुमच्या स्किनला थोडंसं हायड्रेशन भेटलं पाहिजे. आपण एवढे प्रोडक्ट्स लावतोय, टोनर लावतोय, मॉइश्चरायझर लावतोय, सनस्क्रीन लावतोय, हे करतोय ते करतोय, तर ह्याने स्किनला थोडं हायड्रेशन भेटलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त फेस वॉश करायचा, आपल्या साध्या पाण्याने धुवायचा चेहरा आणि झोपायचं. तर सर्वात म्हणजे ना काय करतात माहिती, काय जण मॉइश्चरायझर स्किप करतात. तर मॉइश्चरायझर कृपया स्किप करू नका. भले तुमची स्किन ऑइली असेल, ड्राय असेल, ही असेल ती असेल, जे मॉइश्चरायझर आहे ना हे एकदम भारी, म्हणजे रूट आहे म्हणायला गेलं तर तुमच्या स्किनचा. त्याच्यामुळे मॉइश्चरायझर स्किप नका करू, ते तुमच्या स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, आणि ॲलोवेरा जेल म्हणून तुम्ही जर का मॉइश्चरायझर यूज केला तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, एकच नंबर पर्याय आहे तो पण. तर चला आता आपण आपल्या बोनस टिपकडे वळूयात.
तर जी बोनस टिप आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज परत मी फेस मास्क सांगणार आहे. तो जो की असणार आहे तांदळाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकायचं आणि थोडंसं आपलं कच्चं दूध असतं ना ते टाकायचं, मस्तपैकी मिक्स करायचं आणि चेहऱ्याला लावून बसायचं. 10 ते 15 मिनिटं तुम्ही लावलं, थोडंसं सुकलं किंवा मग 10 ते 15 मिनिटं टाइमर लावून बसता चांगलं. आणि मग झालं का मग मसाज करत करत मस्तपैकी ते धुवायचं. भारी आहे. आठवड्यातून 1-2 वेळा ट्राय केलं ना तर खूप मस्त होईल. म्हणजे नाही का स्किनचे जे सगळे जे घाण असते ना ते डर्टी वगैरे असतं आपल्या स्किनमध्ये सगळं निघून जाईल. मस्त स्किन ग्लोईंग करेल, खूप मस्त. आणि तुम्हाला मी सांगते ना आठवड्यातून फक्त 1 ते 2च वेळा लावत चला. तर कसं वाटतं तुम्हाला आजच्या माझ्या टिप्स, आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर हा जो एपिसोड आहे ना हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करता जे की ॲक्नेच्या प्रॉब्लेम्सनी वैतागलेले आहे, त्यांना सारखे पिंपल्स येतात, सारखं ऑइल येतं चेहऱ्यावरती, त्यांना कळत नाहीये की कोणतं वापरायचंय, कसं मी स्किन केअर रुटीन चालू करू, काय कसं करू. तर मी आहे ना मी तुम्हाला सगळं सांगेन, एकदम स्टेप बाय स्टेप जाऊयात पण आपण, कारण की तुमचं एवढं सगळं ऐकलं ते कन्फ्युजन होईल. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आणि कॉमेंट्स करत राहा. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ना सगळे तुम्हाला खाली कॉमेंट्स विचारू शकता. मी तुम्हाला त्याची फार मनमोकळेपणाने तुम्हाला मी त्याची उत्तरं देईल. पाणी पित राहा, सोबत राहा. भेटेल पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.